स्वार झालाय. अपील देखील केले. 55 दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. हो हो, क्या बात आहे. जबरदस्त ऍक्शन रिव्हिल पाहायला मिळतं. वेग पाहायला मिळतं. वेग वेग भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला गेलाय. क्या बात आहे. तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. क्या बात आहे. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. वा, 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जा 9 धावा. 9 2 बॉल 9 झाला. 2 बॉल 9 9 झाला. 9 समाधानाने पाहतोय. दुसरा षटक मार्गाचा धावसा केला. 9 झाला. तिसरा बॉल मार्गस्थ आहे. 9 धावा झाल्या आहेत. 3 बॉल 9 3 चेंडू 9 धावा झाल्या आहेत. 4 बॉल माफ करा. 4 बॉल 4 बॉल 4 बॉल 4 बॉल. तीन बॉल आहेत. यायला पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतो. वेग होता. वेगावरती स्वार झाला. परंतु व्हाईट बॉल येतात. लगातार व्हाईट बॉल येतात जरूर. 3 चेंडू 10 धावा झाल्या आहेत. मारलाय बॉल. चांगला एक चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला. तत्पूर्वी घेतलेला एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धावाचा प्रयत्न नुसती स्वर्गामध्ये पाहत आहेत. अकरा 4 बॉल. 4 चेंडूने 11 धावा झाल्या आहेत. या ठिकाणी पाहायला गेला तर हो याही मात्र अंडर क्रिकेटचा पुस्तकी फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. टॅपचा फटका खेळला गेला. एक रन कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, परंतु धावसंख्या आली ती 12 धावा. समाधान. चांगली कामगिरी केली आतापर्यंत सौरीन. नवीन बॅटर आलेत. हो याही थोडी मिसफिट झाली. चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही. एक रन कंप्लीट केली गेली. एका धावच्या मध्ये धावसंख्या वाढते. जाऊन बसले ती 13 धावांवरती. आता मात्र आमंत्रित केलं गोलंदाजीला सोहम पवार यांना. सोहम पवार आलेत. व्यक्तिगत पहिला आणि संघासाठी 3रा षटक घेऊन सोहम पवार येत आहेत. धावसंख्या ती 15 धावा झाल्यात. धावसंख्या झाली ती 15.
हॅलो. हो हो, पहिलाच बॉल थोडा वेगळ्या ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला, परंतु वाईट बॉल जरूर आलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगली कामगिरी करतायत. चौदा धावा झाल्या आता, पण तू सोहम थोडस नियंत्रण मिळवावं लागेल. स्लोवर टाकतायत. हो हो, यावेळी नो बॉल, परंतु 9+1 अशा 2 धावा आल्यात. म्हणजे क्रिकेटमध्ये धावांना महत्व आहे. कशा आल्या, कोणत्या स्वरूपात आल्या, याला काहीच महत्व नाही, आणि तेच पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. जसा नो बॉल आला, आकुट टप्प्याला चेंडू होता, त्याला 2 धाव्यामध्ये कन्व्हर्ट केलं. 16 धावा झाल्यात. 2 षटक सावून झाले, धावसंख्या 16 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सोहम, हो हो, याही आता चांगला चेंडू खेळला गेला. तत्पूर्वी घेतली एकदा दुसऱ्या धावेचा, दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु सौरेन जास्त दूर गेले होते क्रीज पासून, आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. तुषार सुर्वे मागील मॅचचा हिरो, या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळी मात्र सोहम फॉलो थ्रू मध्ये आले, परंतु संधी निर्माण झाली होती. धावसंख्या 19 धावा झाल्या आहेत. अजूनही 30 षटक मार्गस्थ आहे. हो, यावेळी मला फुलटॉस पाहायला मिळाला. गावडे, आणि निर्णय कळवायचा आहे थोडस. हो, यावेळी मध्ये चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका चांगला सजवला होता, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 20 धावा, 21 धावा झाल्यात. हो, यावेळी मात्र थोडी चुकी होते का, परंतु एक दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. जबरदस्त काम मॅच पाहायला मिळते. क्या बात आहे. धावसंख्या झाली ती 23 धावा. तेवीस. तिसऱ्या षटक मार्गाचा धावसंख्या 23 धावा. अजूनही मॅच मध्ये अजून एक षटक बाकी आहे. यावेळी संधी निर्माण झाली होती, परंतु थोडी स्पीड झाली आहे, आणि त्यामुळे 2 धावा होतो कंप्लीट. तर सौरीन माघारी परत आहेत.
विशाल सुनामटीचा सितारा आलाय आणि पहिलाच बॉल नो बॉल हाफ ट्रॅकर बॉल लागण्याचा प्रयत्न केला गेला. घडामोडी घडल्यात पहिल्याच चेंडूवरती. 9+1 अशा 2 धावा आल्यात. पहिलाच चेंडू हाफ ट्रॅकर टाकला, नो बॉल आलाय आणि धावसंख्या झाली ती फक्त 26 धावा. विशाल कामगिरी करावी लागेल आता. मात्र समोर बॅटल आहे किंग ऑफ गार्डन वर्सेस पीस ऑफ गार्डन आणि पहिलाच बॉल नो प्लस आणि पुन्हा एकदा नो पाहायला मिळाला. 9+2 अशा 2 धावा आल्यात म्हणजे 29 धावा झाल्या. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. हो याही मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल दिशाने गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षा धाव सांगायला ती 30 धावा ना. आणि आता मला 2 धावा पूर्ण केल्या. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. वा धावसंख्या ती 32 धावा. अजूनही चौथा षटक मार्गस्थ आहे. सुरुवातीला विशाल आले षटकामध्ये, थोडेसे नो बॉल हाताळले गेले. नंतर हर्षांना आणले षटकामध्ये चौथ्या. यावेळी मात्र उंच उडला चेंडू परंतु विकेटचं पतन होत आहे. तुषार सुरू यांना माघारी परतावं लागेल. हो आई मात्र पुन्हा संधी निर्माण झाली आहे. यायला पुन्हा एकदा पूर्ण केले गेल्यास 34 धावा झाल्या. 34. आणि 2 धावा तरी काल कंप्लीट केले गेले. जबरदस्त.
चला मॅच सुरू होते. एका बाजूला तुषार सुरू यांना पाहतोय प्रिन्स ऑफ चुनामट्टी, दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर समाधान आणि आदित्य कावडे सलामीचे बॅटर मैदान दाखल झाले. 24 चेंडूने 38 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी केली होती मागील सामन्यामध्ये देखील. हार्दिक दाशे संघ आणि कट्टापावी संघ दोन्ही संघ मागील सामन्यातील एक एक सामना जिंकून दुसरा सामना खेळतायत. यावेळी मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉल, पहिलाच बॉल, थोडासा धाव संख्येचा शुभारंभ श्री गणेश होतोय. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल, लगातार 2 व्हाईट बॉल, लगातारचे 2 स्क्वेअर चेंडू पाहतोय आपण. अवंतर चेंडू पाहायला मिळाले. यावेळेला पहिलाच बॉल फटकावलाय, बिरकावून लावलाय बॉलला, परंतु एका धावेवर समाधान मानला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. हा नाना तू समाधान माघारी परततायत. मोठा धक्का लागलाय जबरदस्त. आता मात्र हुजेफा आलेत. 1 चेंडू आणि 3 धावा झाल्या जरूर. पहिले 2 चेंडू पाहायला गेलं तर निर्धाव आले. तिसऱ्या चेंडू नेंडूला घाव. पहिले 2 चेंडू पाहायला तर स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाले. नंतर मात्र आता मात्र कामगिरी करावी लागेल. गावड्यांना समाधान नावाचे मोठा अस्त्र गायला लागलंय. 1 चेंडू 3 धावा झाल्यात. हो यावेळी मात्र स्लोवर पण पाहायला मिळाला. चांगला वळवलाय. जबरदस्त कामगिरी तुषार सुर्वे, क्या बात आहे. आता मात्र 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडून 3 धावांची गरज झालेली आहे. धावा यावेळी मात्र धावण्याचा प्रयत्न केला. 22च्या स्वरूपात आलेली एक धाव आणि धाव कंप्लीट केली गेली आहे. 3 चेंडू आणि 4 धावा झाल्यात. तीन चेंडू 4 धावा झाल्या जरूर. 38 धावांचं लक्ष असताना सुरुवात झाली चांगली. यावेळेला मात्र फोडून काढल्या चेंडूला तत्पुरी घेतली 1 धाव. आता मात्र पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 5 धावा झाल्यात. एकेरी दुहेरी धावा येतात, एकेरी धावा येतात, परंतु मात्र मोठं लक्ष आहे. एखादा मोठा फटका येणं अनिवार्य असेल. ओहो यावेळी मात्र क्या बात आहे. परंतु विकेटचं पतन झालंय. क्या बात आहे. डायरेक्ट हातामध्ये बॉल. 6 धावा. क्या बात आहे. जबरदस्त बॉल. आदित्य गावडेच्या बॅट मधून निघालेला हा फटका. उत्तुंग प्रहार चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी. जसं बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं होतं ना त्यावरती 6 धावांचं इंटेन्शन लिहिलं होतं. धाव संख्या झाली ती 11 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शेष 1 to go. 5 चेंडूने 11 धावा झाल्या जरूर. आता मात्र 18 चेंडू 27 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 27 धावा. 27 धावा. 18 चेंडू. सौरीन आलेत. व्यक्तिगत पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन सौरीन येत आहेत. अकरा 18 चेंडू 27 धावांची गरज असताना मॅच बनली आता चांगली. यावेळेला कामगिरी करावी लागेल आता.
याही मात्र पुन्हा एकदा सुवारी चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अजूनही 18 चेंडू 26 धावा. अठरा चेंडू 26 धावांची गरज आहे. हो याही मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल. 17 चेंडू 26 धावा. जबरदस्त बॉल. एक एक बॉल या ठिकाणी महत्वाचा असेल. आणि याही मात्र निर्णय घ्यावायचा पंच. आणि नो बॉल. नो चेंडू असेल. याही बरोबर व्हाईट बॉल आलाय. क्या बात आहे. ओ याही मात्र क्या बात आहे. हुजेफा फेकून दिले बॉलला. इंदार्क स्लॉट मध्ये भेटला बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. उत्तुंग प्रहार चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी वाट बघितली आणि वाट लावली देखील. यायला मात्र पुन्हा एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एकवीस धावा झाल्या. 21 15 चेंडू 17 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. याही मात्र चेंडूने उंची काढली. दुरी काढणे चेंडू असफल ठरला. आणि आता मात्र 14 चेंडू 16 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 16 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय. वाईट बॉल येतोय. जबरदस्त दडपण दबाव. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळते. लगातार वाईट बॉल. शाबाश. यावेळी मात्र क्या बात आहे. फेकून दिल्या बॉलला पुन्हा एकदा. क्या जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. हुजेफा या इनिंग मधील दुसरा षटकार मारून काढलाय. खेळून काढलाय. जबरदस्त बॉल. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आहा क्या बात आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा परंतु डिस्पॅच केले असेल रौमिल दानलेच्या हातामध्ये. बारा चेंडू 8 धावा.
हो याही मात्र थोडासा वाईट बॉल पाहायला मिळाला, दिशाने गोलंदाजी पाहायला मिळाली. अभिजित यांच्या मधून थोडासा वाईट हाताळला गेलाय. अजूनही 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आदित्य गावडे काय करतायत? पुन्हा एकदा वाईट बॉल, लगातार 2 वाईट बॉल पाहायला मिळत आहेत. आता 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चांगला चेंडू हाताळला, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला, परंतु एक धाव कंप्लीट देखील केली गेली आहे. डावकराचा एक अष्टपैलू गोलंदाज पाहायला मिळतोय. हो जबरदस्त बॉल, क्या बात आहे, प्रभावित केलंय मांढऱ्यांनी. दोन्ही बॉल अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाले. डावकराचा एक फिरकीपटू पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि यावेळी एक धाव कंप्लीट केले गेले. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिक शिल्लक असं म्हणायला हरकत नाही. अजून किती पाहिजेत? 4 चेंडूंची 4 धावांची गरज आहे. अजूनही 9 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. सामन्यामध्ये औपचारिक शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एका धावेची आवश्यकता आहे. अजून एका धावेची आवश्यकता आहे.